Good morning, guys. We are back again for a new ride. Today we would be going to Vajreshwari Temple and the hot spring. It's almost around 57 kilometers from Gancholi, and it's almost on the same path that we had taken last time. Today I am on mute because I got a lot of positive feedbacks that I finally let him speak. So yippee! Now Hi, we are back. It's 7 o'clock in the morning and we've reached our maiden destination. That is Tata Housing. Whoopee! It's around 30 kilometers from here. 57 minutes कुछ दिखा रहा है यहाँ से. It will be almost an hour by the time we reach over there. So I guess by 8 o'clock maximum we would be reaching Vajreshwari. अब तक के मेरे 4 या 5 ब्लॉग्स में अभी आज सुबह मैंने बहुत सारे राइडर्स देखे. तो आज एक तो ट्रैफिक बहुत रहने वाला है रोड पे या फिर बहुत सारे ब्लॉग्स फ्लड होने वाले हैं यूट्यूब पे. ये वाले रोड पे ज़्यादा राइडर्स दिखे. सो हाय, वी आर बैक. इट्स 7:15 एंड 15 मिनट्स का रोड क्रॉस किया. थोड़ा ही बाकी इसके लिए रुक गए वापस. वी आर ऑन भिवंडी वाड़ा रोड विच इज़ हार्डली 19 kilometers from here. So approximately it will take around 30 minutes from here. 30 मिनट में पहुंच जाएंगे हम लोग. ठीक है. और अभी हम लोग थोड़ा चेंज के लिए वी आर जस्ट स्विचिंग आवर बाइक. तो आई वुड बी राइडिंग क्रूज एंड शी वुड बी राइडिंग रेवन. Let's switch bikes. so as I said, we are on भिवंडी वाड़ा रोड. ये जो ऊपर रास्ता जाता है that goes to वाड़ा. We have to take a left. Now it's just showing 7 kilometers to Vajreshwari Mandir. So yes, we are heading towards the Vajreshwari Mandir. Come on. So we have reached at a point wherein you can take either left or either right. So we are almost near. खाली 4 किलोमीटर्स रह गया. I'll just show you the roads. यहाँ से हम लोग आए, ओके, और फिर एक रोड जा रहा है वो बाजू में and one is going this side. The road that will go towards the temple and this road will go towards the Kunj, eventually land you up near the temple. So I'll first take you to the Kunj and then let's see if the temple is open. We can definitely go there. Okay, let's take the road. इथून बाईक जाईल ना. तो हा रस्ता तुम्हाला लक्षात नाही येणार पटकन. हा पटकन एक लेफ्ट आहे. इथे दुकान आहे, इथूनच लेफ्ट घ्यायचं आहे. थँक्यू. वाव, आपण आता खाली जातो आहे आणि इथे खूप छान वाटतंय. आम्ही जस्ट उतरत आहोत आता. इथे छोटी छोटी दुकानं पण आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही 5 मिनिटात पोहोचू. आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत इथे. अच्छा, इथे पार्किंग सर्व काही आहे. तर बेसिकली इथे छोटी छोटी दुकानं आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपण पोचलो आहोत. इथे आता जरा बघायला लागणार आहे कसं काय करायचं. बघूया. इथे सगळ्या काकी आजी आजी आहेत. इथे पार्किंग आहे. इथे पार्किंग करायची काय करायचं. ठीक आहे. सिद्धिविनायक अभी इधर से कुछ प्रॉब्लम नहीं है ना. इधर से प्रॉब्लम तो नहीं है ना रखने में. मला सांगतायत त्यांच्याकडे कॉफी आहे. नाही काकी, खरंच काही नको, पण त्यांच्याकडे नाही बाहेर सध्या काय खायला भीती वाटते ना म्हणून.
पण ह्या काकींकडे सगळं आहे, कॉफी आहे, चहा आहे, शुगर केन ज्यूस आहे आणि शिवाय त्यांनी आम्हाला आंघोळ जर आता आपल्या टेम्पलकडे जायचं असेल तर काही लोक आंघोळ करणं प्रिफर करतात, तर आंघोळ करण्याची देखील सोय आहे त्यांच्याकडे. इथे बसण्यासाठी देखील जागा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे भरपूर असे छोटे छोटे, आय डोंट नो व्हॉट टू कॉल देम, बट देर आर डिफरंट प्लेसेस जिथे तुम्ही फ्रेश होऊन जाऊ शकता. सो वी हैव नॉट रियली टेकन एनी पार्किंग, मतलब जो पेड एंड पार्क सर्विस रहता है, वी हैव केप्ट इट हियर. लेट्स सी, आई होप जूस एंड रेवन हैव अ गुड टाइम हियर. Now कुंड reminds me of one song जिसपे मैं भी 2 seconds का डांस करूंगी और तुम लोग को बेयर करना है, ठीक है? So we are now heading towards the Kunda. Let's go towards the Kunda. So that was all about the Vajreshwari Kund, 4 kunds that I could see total. But I felt somewhere, थोड़ा सा पैंडमिक को ध्यान में रखते थोड़ा सा प्रिकॉशंस लेना ज़रूरी है. Secondly, talking about the cleanliness here, people need to improve. I'll just show you how people have littered. So my humble request is, I'm not expecting, or no one is expecting you all to clean anything, but at least ensure you are not leaving some extra garbage aside, please. So guys, we are done with the Vajreshwari Kund now. We would be heading towards the Vajreshwari temple, which is hardly 5 minutes from here. So yeah, let's move. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, मैं कर रही हूँ. तो जो भी बोलना था प्रतीक ने बोल दिया. सो गाइज, एज आई सेड, हम लोग अभी निकल रहे टेम्पल के लिए. तो टेम्पल इज जस्ट शोइंग 1.5 किलोमीटर्स. यहाँ से 5 मिनट दिखा रहा है. ठीक है, मैं रोड दिखा देती हूँ आपको. किती आहे चार्जेस? हां सांगा तरी किती आहे चार्जेस? नाही ना, ताट नको, नुसती गाडीचे चार्जेस 20 रुपीज पर पाईप. तो हा दादा आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं. हाय दादा, हाय कर, हाय हाय हाय. तर ह्या दादाकडे आम्ही बाईक ठेवतोय. 20 रुपीज चार्जिंग आहे पार्किंगची. तर आम्ही ते बाईक ठेवून वरती जातो. चलो, तो हम लोग अभी टेम्पल जा रहे हैं ऊपर. एक अलग ही राइड हो गया है ये, बिकॉज हम लोग नॉर्मली लेक्स डैम्स गए, तो इस टाइम मैंने प्रतीक को बोला लेट्स ट्राई समथिंग डिफरेंट, लेट्स गो टू द टेम्पल. अँड या वी आर हेडिंग टुवर्ड्स द टेम्पल नाव. नको काका, थँक्यू. तर इथे ताट आणि सगळं मिळतं आहे, पण आम्ही तेवढ्यात जाणार नाही आहोत. सो आय वुडंट प्रिफर दॅट. आय एम गोईंग अपस्टेअर्स नाव अँड लेट्स सी हाऊ इट इज. स्टे ट्यून्ड. So as you guys just saw, we've entered the Vajreshwari temple, and your proper hygiene and care has been taken. You can see this person, he's helping us with sanitization. So this is the place. I think जब ज़्यादा भीड़ होती है, जब कुछ स्पेशल डे होता है, तब यहाँ पे वो लाइन सिस्टम है. And yeah, we have actually been inside, but then we are not supposed to shoot. That's the reason why I can show you the surroundings. So I took his permission, the security guy. He told me I can shoot inside. And yeah, I mean, I can't shoot inside the temple, but yeah, I can show you the surroundings out here. It's quite beautiful here. Very beautiful. Main मतलब शांतता है and very nice. So I'll just show you slowly. And the best part is there are benches also to sit. That is one good thing. Then there is one temple here, small temple. Then wow, this place is amazing.
The greenery out here, that's amazing. And there is some temple here as well. We'll go inside. Shall we go inside? So not sure what exactly is here, but yeah, let's see. This is one of the good things. There is a toilet facility that is inside. Then there's a big vast tree. There's a temple out here. And hi Dada. You are coming from? डोंबिवली. तर हे आपले मुंबईकर आहेत. आम्ही नवी मुंबईकर, तुम्ही मुंबईकर. तुम्ही कसे आलात इथे? आम्ही कारने आलो. कारने आलात आणि ट्रॅफिक होतं? बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. सो दे ऑल्सो आर फ्रॉम डोंबिवली अँड दे ऑल्सो कम ऑल द वे फ्रॉम मुंबई. Thank you so much. Hi, so we are sitting at one of the benches in the surrounding of Vajreshwari temple. So like that fellow, you know, that Dada, he told us that the temple was earlier somewhere else. I just went through Wikipedia and I could see it was somewhere near Gunj. And that is approximate 5 miles. To be frank, talking about, you know, this worship places, Google is a better option. You know, if you Google things, you'll understand more in details. But I'll tell you one thing, that Pratik, I can let you speak. I did not do much R&D about this place, so over to you. ओके सो यहाँ पे काफ़ी ग्रीनरी है. यहाँ अभी मैं फोटोज निकालने वाली हूँ, तो व्लॉग के एंड में मैं वो डाल दूँगी. ठीक है. दिस वॉज ऑल अबाउट द वज्रेश्वरी टेम्पल. नाउ हेडिंग बैक होम. प्रतीक, हाउ वाज इट एट द टेम्पल? Peaceful. It was really peaceful. आई मीन बहुत अच्छा लगा इधर आने के बाद. सीरियसली हम लोग एकदम अंदर नहीं गए, बट या अच्छा लगा. सो गाइस, वी आर हेडिंग बैक होम. पर हम लोग ने आजूबाजू के डब्बे में से कुछ खाने के लिए लाया, तो हम लोग खा रहे हैं. तो गिराएगा. एक तो पहले आराम से चलाती है, खाने का तो और कितना आराम से चलाएगी पता नहीं. तो नो खाना पर कुछ नहीं है. ओरियो है, ओरियो बिस्किट. आज मैंने स्टॉपवॉच चालू किया था, बस स्टॉपवॉच चालू करने के बाद से 40 सेकंड में ही आ गई. इम्प्रूवमेंट है भाई.